हा वावीमध्ये थोडासा फरक आहे, तिकडं पिवळी पिवळी एकदम, नाही इकडं असं वाटते कलर लावून आणले. डुप्लिकेट वाव का? हो बोलतात ताई करायला ब्लॉग मला जाम शिवाय देतील मला. 60 रुपये देईल मी. अच्छा 40 रुपयाचा डिस्काउंट नको का मला? आहे काही मला नाही डिस्काउंट द्याल तर द्याल तरी कोणला मग बाबा. कोणचे? हा काय त्यांची बहिणीच काय? हा मी तुम्हाला लागते, तुमच्या मम्मीला नाही ओळखी. भावानंद शिवा द्यायच्या बारी अशी कशी भाऊजाच ओळखी नाही. आता कोलबीचा वाटा कसा लावलाय? खाडीची कोलबी 200 रुपये, काळे माशांचा 200, योकांचा मासा आहे, कंचा आहे तो वडा मासा. हा एकदा चिन्मयने तळ्यामधून पकडून आणला होता वडा मासा, पण साईज छोटी होती जरा. वडा मासा किती लावलाय? 300 रुपये. नमस्कार, मी कविता, तुम्हा सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पा जवळ प्रार्थना करते. तर मंडळी, आज आहे रविवार आणि मी छान अशा आपल्या ब्लॉगला खूप सकाळी सकाळी सुरुवात केलेली आहे. तर चला, आता मी चिन्मयला लावला आहे कामाला. आज रविवार आहे तर चिन्मयला सुट्टी आहे, तरी पण पोरगा लवकर उठला आहे. का उठला आहे, कशासाठी उठला आहे, चला त्याच्याकडूनच आपण ऐकूयात. ओके चलो, काय करतोय किचनमध्ये बघा जरा तुम्ही. सकाळच्या आता 8:12 झालेली आहेत आणि पोरगा आंघोळ वगैरे करून फ्रेश वगैरे होऊन मस्त रेडी बिडी होऊन बसलाय किचनमध्ये. चलो आपण त्यालाच विचारू आता काय करतोय तो आणि कुठे चाललाय तो. ओके चलो. हे बघा इथं चिन्मयला मी काम लावून दिले सकाळी. आज त्याला सुट्टी आहे ना रविवार, तर आज तो चालले पिक्चर बघायला. सकाळी मित्रांसोबत पिक्चर बघायला चालले ना का जेवायला झाले हॉटेलमध्ये? पिक्चर बघायला झाले. कोणता पिक्चर बघणार आहे आज? कुठला तरी आहे, डिसाईड नाही केला कोणता बघायचा आहे तो. मग याचा अर्थ तू पिक्चर बघायला चाललाच नाही, तू दुसऱ्याच कुठेतरी चालले. मग मम्मीला का उल्लू बनवते का तू? तिकीटा बघा ना मी संध्याकाळी आल्यावर कंचा पिक्चर बघला. हा का येऊ का मी मग पिक्चर बघायला? मग चाले मम्मीचं तिकीट काढायला पाहिजे नाही का तुझ्याजवळ? चला, याला दिले काम मी कांदा टोमॅटो वगैरे कापायचा, कारण का तो आता चाललाय ना तर नाश्ता करून जाईल. मग कालच ब्रेड वगैरे आणल्यात मी, मोनिशला पण आता उठवते. ओके चला. हा बघा आता सकाळचे वाजलेत बरोबर 8:30, तरीसुद्धा पोरगा उठायचं अजून काही नाव घेत नाही. हे बघा चादर दिली होती मी त्याच्या अंगावर, की फॅन जो आहे ना तो खूप फास्ट चालतो या रूमचा. मी बोलले याला थंडी वगैरे लागेल म्हणून मी याच्या अंगावर ही बेडशीट दिली होती, चादर दिली होती, पण या पोराने पायाने ढकलून ती बाजूला केली. आणि आज 8:30 वाजले आहेत सकाळचे, तरीसुद्धा पोरगा उठत नाही आहे. म्हणजे काल त्या जो काही आम्ही घरगुती उपाय केला ना त्याचं त्याला खरंच फरक पडलं आहे किंवा आराम वाटतं आहे असं जाणवते, कारण की तो गाढ झोपेत आहे. बघा ना, तुम्हाला त्याची जखम पण दाखवते जरा. ही बघा इथे त्याला जखम झाली होती, तर ती आता बऱ्यापैकी जरा सुकले. पण ही बघा सुकले बऱ्यापैकी जखम. ओके कसं गाढ झोपलं आहे बघा. फॅन बंद केला आहे तरी पण उठत नाही आहे पोरगा. बरं वाटलं आहे त्याला, खरंच बरं वाटलं आहे. बघू तरी पण आज संध्याकाळपर्यंत काय होते ते, कारण की जखम ना बऱ्यापैकी सुकलेली वाटते मला. ते स्प्रे मारल्यावर, स्प्रे आणि मळम आणलं आहे ना तो पण लावलेला रात्री. चला त्याला झोपू द्या त्याला. आता जाऊन उठवते, कारण की 8:30 वाजल्यानंतर पोरगा उठायचं नाव घेत नाही. आंघोळीला पाणी वगैरे गरम करून ठेवलं आहे त्याला. चलो त्याला उठवते आता. बरं नाश्ता करून जाईल ना, म्हणून त्याला मी कांदे वगैरे कापायला सांगितलेले. जर ऑमलेट वगैरे बनवेल ना तर भुर्जी ब्रेडसोबत खाऊन जाईल. मग तो बोलला मला काही नको आहे, फक्त चहा दे मला. आज पोराने चहामध्ये बिस्किटही नाही खाल्ली, असाच गेला आहे. किती त्याला घाई झाली पिक्चरला जायची. अंड्याचं बॅटर रेडी केलं मी. हळद, थोडासा मसाला, मीठ, कोथिंबीर नव्हती त्याच्यामुळे कोथिंबीर नाही घातली, फक्त मिरच्या टाकल्यात. हे
बघा आता इथे डब्बा भरून ठेवला आहे मी. थोडंसं म्हणजे ब्रेड गरम आहेत ना, तर बरं वाफ निघू देत ती बाहेर, नाहीतर मग सगळे चिवट होतील त्यातमध्ये, त्याच्यामुळे. ओके. काय काय मासे आहेत? लोकांचा मासा आहे. अच्छा. हा, आज मी सकाळीच आल्यावर मच्छी दाखवते तुमच्याजवळ कधी. एक सकाळचं आता 9 वाजायला आले आणि बघू चला, खास तुम्हाला आज काहीच काम नाही, उठल्यावर ना तुम्हालाच दाखवायला लागल्यावर. याच ताई, याच मच्छीवाल्या ताई मला बोलतात ना का तुम्हाला काही काम नाही ग. हो ना, मला येड लागले का उठून इकडे यायला. हा, बरं आहे ना. किती वाजता आल्या? किती वाजता आल्या? हा काय, मी आज खाडीची मच्छी बघायला आल्या खास. त्यांच्याकडे तर आज जामच मावरा. कशा आहेत हे बघा, नुसत्या पिवळ्या वावीत दिसतात काही का. सेल लागले का आज वावींचा? फुकट ग द्या मग मला, चला फुकट होतं. बरं बोले दादा पण आल्यात, त्यांना बरं घेऊन मच्छीमध्ये ठेवायला. हे बघा, मस्त मच्छी आज सकाळीच आले ना मी, तर आज मावरा आपल्याला बघायला भेटेल. चला आता इथे जरा गर्दी पडली ताईंच्या जवळ, तर आपण पुढं जाऊन बघू. चला खाडीची कोणती मच्छी आहे ना आज ती बघू आपण. त्या बघा त्या ताई तिकडनं आवाज येते, ये लवकर इकडे ये बोलते, लवकर इकडे ये. बरं अण्णा. अरे देवा, तेव्हाच तुम्ही दिसल्या नाही मला 2-3 वेळेला. हो, गाभोळीचं पोचे हे बघा मंडळी. 1000 रुपये किलो. किलोला किती पीस बसतील? ताई 1 किलोला किती पीस बसतील? सगळं तरी किती आहे पीस? बरंच अन्न 10-12 अन्न 10 म्हणजे 10-12 पीस बसतील 1 किलोला. 1000 रुपये किलो. सगळ्या गाभोळीशा भरल्या नुसत्या. बाबा काय भारी ना बघा. 350 का देगा ईमान से बोनी का टाइम इसलिए. असं सकाळी जर आली ना तर आमच्या कोपरच्या नाक्यावर खूप मच्छी बघायला भेटेल, वेगवेगळ्या व्हरायटीज बघायला भेटेल इथं. ताई यो कांचा मासा, यो 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 कांचा 300 का चायनीज पापलेट. चायनीज पापलेट. लाल मासा 200 लाल मासा. लालवा 500. अच्छा. वावीचा बगर कसा आहे? 400 रुपये वावीचा बगर. हे बघा, पण काळ्या वावीचा तरी 400 रुपये. सेल लागले पिवळ्या वावींचा. हे बघा ताईने पण चायनीज पापलेट आणतात का? मोठं मोठं मस्त एकदम. तुम्ही काय आता लावायला घेतले का मच्छी? आता झाले काय? लावा लावा. हा, अच्छा. पापलेट 1000 रुपयाला एक, म्हणजे 2000चं 2 अन कधी. अच्छा. काही कमी जास्त नाही का? काही होणार? कमी जास्त होतील घेतल्यावर. हा ग, म्हणजे सांगाचा भाव का तुमचा? हा, सांगाचा भाव तर 2000 रुपये पापलेट. द्यायचा भाव यांचा काहीतरी वेगळाच असेल. बार्गनिंग करा इथं आल्या, बार्गनिंग. हा, भाव करा. हलवा पापलेट. चला आता खारीची मच्छी दाखवतो जरा आज. काही नाही, दोघे तिघे जणीच बसले ना काही. हे बघा खारीची मच्छी पण आले, पण आज काही तेवढं ताई मला दिसत नाही इथं. यांच्याकडे काळे मासे आहेत. ताई काळे माशांचा वाटा कितीला आहे? 200चे 4 मोठे मोठे साईजचे आहेत काळे मासे. काळे मासे खाऊन खाऊन दमलो आम्ही जाम. आमच्या कोपरच्या तळ्यांचं. ताई बऱ्यान का? मस्त मस्त. किती वाजता आल्या? हा, गावाला गेलते. कंच्या गावाला गेले, दुबईला तरी गेल्या. ताई बोलते मी गावाला जाऊन आलो. या का शिंगाल्या का चिमणं काय आहे? शिंगाल्या ना. अच्छा, कसा वाटा आहे तो शिंगाळ्यांचा? 200 रुपये. हे बघा, या शिंगाळ्यांचा वाटा आहे 200 रुपये. काळं मस्त. कोलबीचा वाटा कसा लावलाय? 200 रुपये. खारीची कोलबी आहे का ही मस्त? 200 रुपये वाटा आहे. चिंबोऱ्या 3च राहिल्या आणि चिंबोरे केवढ्याचे आहेत? 500 रुपये. बाबा बाबा, 500 रुपयाचे 3 चिंबोऱ्या. चला आता आपण पुढे जाऊ ताईंच्या जवळ. हा, कोलबीचा वाटा कसा लावलाय? कोलबीचा वाटा कसा लावलाय? चिमणी बिमणी नाही का? चिमणी बिमणी नाही का बरं आज? नाही.
म्हणजे आज आपण खास ना खाडीतली चिमणी बघायला आलेलो, पण चिमणी एका पण ताईकडे नाही. चला खाडीची मच्छी घेऊन आज फक्त 3 ताईच बसल्या तिथं, पण त्यांच्या एकीकडे पण चिमणी नाही. आज आपण खास म्हणजे मार्केटमध्ये चिमणी बघायला आलेलो, चिमणी मासे पण नाही आहेत. चला पुढे जाऊ आपण. पुढे तर काय जामच गर्दी भरले. सेल लावली का काय मच्छीचं तिकडं? केवढी गर्दी आहे बघा. नक्की सेल लागली वाटते इकडे मच्छीचा. बरं आहे ना ताई? मी आलता, तुम्ही काही दिसल्या नाही मला. तुम्ही काय होत्या? मला जास्त काम येते बाबा. कोणची? हा काय त्यांची बहिणीच काय? हा मी तुम्हाला ओळखते, तुमच्या मम्मीला नाही ओळखी. भावानंद शिवा द्यायच्या बारी अशी कशी भाऊजाच ओळखी नाही. चला आज ताई पण आल्या मच्छी विकायला मस्त. पोरीला मदत करायला आल्या जरा. हे बघा यांच्याकडे पण गाबोळीचं पोचन. ताई कसं पोचन? 1000 रुपये किलो. त्यात तिकडे पुढे पण 1000 रुपये किलो आहेत. आणि तुम्ही बघू शकता आज रविवार आहे ना, तर सकाळच्या वेळेला जाम गर्दी असते मच्छी मार्केटमध्ये आमच्या कोपरच्या. कारण की आज कसं सुट्टीचा वार असतो ना सगळ्या लोकांचा, त्याच्यामुळे ज्याचा तो उठला की आधी मच्छी मार्केटमध्ये येतो मच्छी घ्यायला, नाही तर कशी मग चांगली मच्छी संपून जाते त्याच्यामुळे. हे बघा हळवे, पापलेट, बोंबलांची साईज जरा छोटी आज. ओके छोटा ना, छोटी साईज आहे बोंबलांची आज, नाहीतर रोज मोठी असते. ताई वाव कशी? वाव ताई वाव कशी आहे? पाव 400 रुपये पाव आहे वाव. पण वाव पण तशीच एकदम तगडीवाली. ओके वावीचा पण रेट वाढलाय, 400 रुपये पाव झाले वाव. चला पुढे आता बऱ्या ना पक्क्या दिवसात. आज हे बघा ताईंच्याकडे पण तो कंचा चायनाचा मासा आहे का? चायनाचा पापलेट. वा म्हणजे पहिल्याच याचं नाव ऐकलं, चायनाचा पापलेट. हा कुठं शिवरा? हो बाबा हे बघा शिवरा. खाडींचं त्यांचं शिवरं ते. खाडींचं नाही पण आवरलं म्हटलं, समुद्रांचं ते शिवरं. हे बघा शिवऱ्याची साईज बघू शकता तुम्ही. 1-1 किलोचा असेल का जास्त? हा काय कितीचा आहे तो? 300 रुपये शिवरा. एक शिवरा 300 रुपयाला. जोडी घेतली तर 400 रुपये का 300 रुपये? ताईंच्याकडे पण मस्त वाव. वाव कशी तुमच्याकडं? 500 रुपये अर्धा किलो, 250 रुपये पाव. बाजूला तुमच्या 400 रुपये पाव वाव. हा हा वावीमध्ये थोडासा फरक आहे. तिकडे पिवळी एकदम, नाही इकडे असं कलर लावून आणले. डुप्लिकेट वाव का? हो बोलतात ताई करायला ब्लॉग मला जाम शिवा देतील मला ना. पापलेटचा वाटा कसा लावलाय? 500 रुपये. कोलबी? अच्छा म्हणजे 200 रुपये पाव. चला आता इकडे हा या ताईंजवळ खाडीचा मावरा. भाऊ मला सांगायला पुढं जा म्हणजे त्याला दाखव. तुम्हाला तर शिवा देतील, मला पण शिवा देतील. तुम्हाला तर शिवा देतील, मला पण शिवा देतील. द्या घेतली ना माझी साईड. बघा सासूने माझी साईड घेतली. बऱ्यात ना ताई? हे चिऱ्या आणलं या. हा 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 बरोबर. बघा तुमचे नातेवाईक पण बघतात तुम्हाला ना. बरं वाटलं का बघून? असं ऐकून बरं वाटलं का? बरं वाटलं ना. बरोबर बरोबर बरोबर. सासूच तर गेली देवा घरी, आता तुम्हीच माझ्या सासूवाशी. बरोबर ना. ये कंच मास चिऱ्या. मग बागडा. हे बागडा आणि साईज बारीक आहे एकदम. हे बघा बागडा कसा वाटा लावलाय? 200 रुपये. कोळब्या कशा? 200 रुपये पावन न. वाव अच्छा म्हणजे यांच्याकडे 300 रुपये भाव
पाव किलोचा, पुढं 400 रुपये, एकीकडे 200-250 रुपये. म्हणजे प्रत्येक ताईकडे ना मच्छीचा रेट वेगवेगळा आहे, जसा क्वालिटी तसा रेट. बरोबर. तिकडं काल्या माशानं जोर घेतली नसती. काल्या माशांवर ताई कवरं तोरता काला मास. ताईचं लक्ष नाही. ताईचं बऱ्या डायरेक्ट केवढीशा इकडे आल्या मावरा घेवाला. आली 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 तुम्हाला दाखवायला आली. तुम्ही डायरेक्ट केवणीच्या इकडे आल्या. तुमच्या केवणीला ताजा ताजा मावरा तुम्ही बर्फांचा घेवाला येते इकडं. हा ग खाडीचा खायचा मस्त ताजा ताजा. बऱ्यांना बऱ्यांना दोघं आपण येईल, भाऊ पण येईल आम्ही जोडीला. बाबा मावरा तरी करा जेवायचं आहे ना. हा ग चला काळ्या माशानं फुल चुमरी भरले फुल. हे बघा इथं भानगरी चालू आहेत. मला ते पहिले मला ते पहिले. चला या ताई बोलवत होत्या, आता यांना बघू जरासं आपण. बरं ना जाम दिवसांनी दिसल्या तुम्ही तर. पक्क्या दिवसांनी दिसल्या बरं. आज काय होत्या माहेरा बिरा गेले ग. हा काय तवाच दिसत नव्हते ना तुम्ही. सांगा आता कोलबीचा वाटा कसा लावलाय. खाडीची कोलबी 200 रुपये, काळ्या माशांचा 200. योगांचा मासा आहे, कंचा आहे तो वडा मासा. हा एकदा चिन्मयने तळ्यामधून पकडून आणला होता वडा मासा, पण साईज छोटी होती जरा. वडा मासा किती लावलाय. 300 रुपये. नाही हे कंचा मासा आणते. शेप मासा आवडी कुठे साईज झाले बाबा. बाबा शेप माशांची साईज बघा. 200 ग्रॅमचा एक घट. कसा वाटा लावलाय तो. मोठावाला 500 लावलाय ना. यो 200 लावलाय ना. ती कंची मच्छी आहे. डोमी खारीन का डोमी यायला लागली. मी पहिल्यांदाच ऐकले खारीन पण डोमिली मच्छी येते म्हणून. काही पण सांगता तुम्ही. तुमचा नातूच नाही का तुम्हाला फोन करी करते ना बघल्याबरोबर. खुश ना आजीशी लगेच. असू द्या तवरीच्या का आठवण नाही का. चिमणी नाही ना आज. मी चिमण्यांसाठी खास आणतो बघायला. बरं चिमणी बघायला भेटतील बरं. रविवारी बरं भेटतील ना. असं चला. हे तुम्हाला समोर गर्दी दिसत असेल मंडळी. हे बघा समोर जी तुम्हाला जाम गर्दी दिसते ना, ती मटण आणि चिकनच्या शॉपमध्ये गर्दी आहे. आज रविवार बोलला म्हणजे ना लोकांची खायची सोय सगळी. चला जाऊ. ताईंची मच्छी आता लावून झालेली आहे. कणाची गाबोली आहे. करकरेची गाबोली. कशी आहे. नको नको गाबोली नको. हा 300. जवळ्यात हे बघा जवळा मस्त फ्रेश आहे का सफेद नुसता दिसतंय तो एकदम. 100 रुपये वाटा आहे का. अच्छा काळ्या माशाचा वाटा कसं लावलाय बागडा. अच्छा हे बघा. हा डोक्याचे किती आहे. डोक्याचे ताई डोक्याचे किती. 100 रुपये. बाबा बाबा आता मी काही बोलतच नाही. बरोबर लावा डोक्याचं. बरोबर लावा. डायरेक्ट गॅरंटी. ब्रँडचा डोका तो ब्रँडचा. चायनाचा डोका म्हणून त्याला किंमत. म्हणून किंमत त्याला. हा ना चायनावाली येत ताई. इंडियाचा माल आहे ना. चायनाचा माल घेऊन येतात विकायला. घ्या 60 रुपये देईन मी. अच्छा 40 रुपयाचा डिस्काउंट नको का मला. आहे काही मला नाही डिस्काउंट द्याल तर द्याल तरी कोणला. मग द्याल तरी कोणला डिस्काउंट. मग मला तर द्यायला पाहिजे का नाही. 100 नाही देणार ना आधीच सांगते. बारका आडो का भांडल हो नाही देशात लागे ताईच्या जोडीला. 80 नाही 60 रुपये देईन. चामच ताई बारीक डोका मोठा पण नाही तो. औषध तुकडी तरी टाका मग त्याच्यात. 100 घे. नको 100 80 रुपये देईन मग तुकडी टाकली. असू दे घ्या हो. कशाला कटकट करता. कटकट करून दे. जरा बारीक करता का डोका पीस. जास्त बारीक नाही पीस. हा काय आता आम्ही जेवायला दोघाच जण आहो म्हणून. संध्याकाळी मग बघू काहीतरी बकरा कटिंग वगैरे. हा पोरा गेल्या ना. एक गेले बाहेर तो संध्याकाळी येईल ना. मोठा कामावरती गेला ना. ती पोरा रात्रीच येतील मग. जाम 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 घुसलेला. पोरा
खात नाही ना ताई, म्हणून पोरं खात नाही. का बोले हाय भारी एकदम, पण ते पोरा नाही खात ना आमची, म्हणून तर लफडा आहे. हे बघा आत्ता म्हणजे गर्दी व्हायला सुरुवात झाली. लोक रविवारी उठली ना का पहिले मावरा घ्यायलाच येतात. बाबा बाबा ते वावीचे का शेपटात राहिले का नुसती माझ्यासारख्या चिकण्या चिकण्या. हो हा बरोबर. मला ना खरं म्हणजे आज खाडीची चिमणी माझी दाखवायची होती, पण तीच नाही आली आज मार्केटमध्ये. हा म्हणून मी लवकर आलो, काही काम पण नाही आटपलं अशी झाल्यावर. ते बघा बोलार पण होती ताईकडं, कशाचे तरी तुकडे गो म्हणजे मोनिशला आपल्याला टिफिनला देता येईल उद्या. मोनिशला कसं मच्छी भाजी वगैरे जमत नाही ना त्याच्यामुळे. हा उद्या बघा, उद्या हा का उद्या संध्याकाळी 4 वाजता येईल. हा का चला कशाचे तरी तुकडे घेऊ आता. मोनिशला काय द्यायचं टिफिनला ते मला समजत नाही, आणि पोरगा भाजी खायला बघत नाही. आता मच्छी मार्केटमधून मच्छी वगैरे घेऊन आली आहे मी. आणि आज ना मी खूप सकाळी गेली होती तिथे मच्छी मार्केटमध्ये, कारण की मच्छीवाल्या ताईच मला बोलल्या की तू खूप लेट येते, जेव्हा मच्छी संपते तेव्हा तुला मग काही दाखवायला पण नाही जमत. तर त्या हिशोबात आज मी बरं चला रविवार पण आहे आणि सकाळी बरं लवकर जाते, जेणेकरून खूप असे मासे आपल्याला मार्केटमध्ये बघायला भेटतील. तर भरपूर असे मासे विकायला होते आमच्या मच्छी मार्केटमध्ये. पण खाडीची मच्छी खास मला व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवायची होती, पण पाऊस पडत नसल्या कारणाने खाडीतले मासे काय जास्त प्रमाणात तिथे विकायला नव्हत्या. 1-2-3 ताईस तिथे बसल्या होत्या खाडीतली मच्छी घेऊन, पण चिमणे मासे जे मला घ्यायचे होते ते तर काही नव्हतेच कोणाकडे तिथे. मग मी काय केलं, वड्या माशाचा जो डोका होता ना तोच घेऊन आली, कारण आम्ही दोघेच आहोत. त्याच्यामुळे मग संध्याकाळी बरं बघूयात काहीतरी मस्त स्पेशल बेत करूयात बरं ना. तर आता वड्या माशाचा डोका घेऊन आली आणि लकीला ना चिकन घेऊन आली आहे, कारण की लकीला 1-2-3 दिवस झाले दूध भात, दूध भाकरी, दूध पोहे हेच देते मी, कारण की त्याला साधं जेवणच दिलं मी 2-3 दिवस. तर आज बरं त्याला ना चिकन आणून चिकन सूप बनवून देते, हळदी वगैरे घालून त्याच्यामध्ये बॉईल करून देते. तर चला आता घरी आली आहे आणि मला जरा एक गोष्ट तुमच्यासोबत बोलायची आहे, पण तो ब्लॉग मी दुसरा बनवते, कारण की मग जे बोलायचे ते पण या ब्लॉगमध्ये जर मी घेतलं तर ब्लॉग काहीतरी अर्ध्या-पाऊण घंट्याचा होईल आणि मग तुम्हीसुद्धा वैतागणार बघून. त्याच्यामुळे मग ती क्लिप मी वेगळी बनवते, ती पण काहीतरी मी एक संध्याकाळी 6 वाजेपर्यंत टाकेल. आज तुम्ही हा ब्लॉग 4 वाजता बघितला आहे ना, तर आज लगेच दुसरा व्हिडिओ संध्याकाळी 6 वाजता येईल, तो पण तुम्ही नक्कीच बघा, कारण की मी त्या ब्लॉगमध्ये माझं मत व्यक्त केलं आहे. मी मच्छी मार्केटमध्ये तिथे जेव्हा गेली ना, आमच्या गावातली एक ताई माझ्यापेक्षा वयाने खूप मोठी आहे, ती ताई तिथे मला असे काही शब्द बोलली ना की त्या ऐकूनच माझं तिथे खोपडी सणकली. तोच व्हिडिओ मी वेगळा बनवून संध्याकाळी 6 वाजता देईन, तो पण तुम्ही नक्कीच बघा आणि तुमचं मत काय आहे तो व्हिडिओ बघितल्यानंतर ते पण मला सांगा. ओके, तर चला व्हिडिओ मी आता इथेच एंड करते आणि मग दुपारपासून संध्याकाळपर्यंत जे काय होईल ते तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये देते. मला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपण उद्या भेटू छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्त राहा आणि मस्त राहा. चला मंडळी, बाय बाय.